झी 24 तास एक पाऊल पुढे। लंडन ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंगमध्ये भारतासाठी ब्रॉन्झ मेडलची कमाई केलेल्या मेरी कोमनं रिओ 2016ला गोल्डची कमाई करण्याचा विश्वास दाखवलाय। मेडलची कमाई केल्यानंतर भारतात आलेल्या मेरीला देशवासियांनी दिलेल्या प्रेमाबद्दल मेरीला अश्रू अनावर झाले आणि तिचा कंठ दाटून आला। मणिपूरमधल्या एका छोट्याशा गावातून आलेल्या मेरी कोमनं आपल्या जबरदस्त कामगिरीनं जागतिक बॉक्सिंग विश्वात दणाणून सोडलं। गेली 12 वर्ष एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवून लढणाऱ्या मेरी कोमनं तब्बल 5 वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिपचं विजेतेपद पटकावलं आणि आता तर ऑलिम्पिक मेडलला गवसणी घालून इतिहास रचला। मात्र आपल्या स्वतःच्याच कामगिरीवर ती फारशी खुश नाही। देशाला गोल्ड आणि फक्त गोल्ड मेडलच द्यायचं होतं आणि ते देण्यात आपण कमी पडलो। मात्र आता तरी रिओ 2016 मध्ये नक्कीच देशासाठी गोल्डची कमाई करण्याचा विश्वास तिने व्यक्त केलाय। पुरुषांच्या गटात 6 बॉक्सर्स एकाही मेडलची कमाई करू शकले नाही। मात्र महिला गटातून एकटी असलेल्या मेरीनं ब्रॉन्झची कमाई केली आणि महिला बॉक्सिंगमध्ये भारताला पहिलं मेडल मिळवून दिलं। तिच्या या शानदार कामगिरीमुळे तिच्यावर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होतोय आणि या शुभेच्छांच्या वर्षावात तिला आनंदाश्रूही आवरेनासे होत आहेत। This time I'm very surprised and excited that every religion, Muslim, Hindu, Christian, Sikh, everyone is praying for me. I'm very much thankful. I'm very happy because you're all support. याशिवाय 2 जुळ्या मुलींची आई असलेली मेरी कोम इतर महिलांनी आपल्याकडून प्रेरणा घ्यावी असं आवर्जून सांगते। मैं बहुत खुश हूँ, सारे अभी मालूम होने लगा। अभी यंगस्टर के लिए नॉर्थ ईस्ट इंडियन में भी और ज़्यादा मोटिवेट होगा, यंगस्टर के लिए बहुत अच्छा होगा। मैं देखकर और ज़्यादा बच्चों लोगों के लिए फ़ायदा भी होगा। ये रिकॉग्निशन मिला, वो किया, वेलकमिंग किया, तो उनके लिए बहुत अच्छा होगा। विश्वास, चिकाटी, मेहनत करण्याची तयारी असेल तर अशक्य काहीच नाही हे मेरीनं आपल्या यशानं जगाला दाखवून दिलंय। म्हणूनच मेरी कोम आज देशवासियांसाठी प्रेरणास्थान बनली आहे। झी 24 ताससाठी किरण खुटाळे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।